आता रूल 3ला कन्सिडर करण्यासाठी आपण अजून एक उदाहरण सॉल्व्ह करून टाकूया. बघा, मला काय दिलंय, तुम्हाला इक्वेशन दिलंय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1 डी एक्स, ठीक आहे, मायनस 2xy dy इज इक्वल टू 0. हे इक्वेशन जे काय आहे हे डिफरन्शियल इक्वेशन पहिल्या नियमात बसतोय का बघा. एक्स स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअर आहे, पण इथं 1 आहे, म्हणजे याची डिग्री जी आहे ती डिग्री आपल्याला दिसायला भेटते की सेम नाही आहे, हा नॉन होमोजिनियस आहे, पहिल्या नियमात बसणार नाही. दुसरा नियमसाठी काय लागतो, ब्रॅकेटमध्ये एक्स वाय पाहिजे आणि ब्रॅकेटच्या बाहेर वाय डी एक्स पाहिजे, ब्रॅकेटमध्ये एक्स वाय पाहिजे आणि ब्रॅकेटच्या बाहेर वाय एक्स डी वाय पाहिजे, पण तसं नाही आहे कुठे. आलं का लक्षात. बरं, यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला वापरावं लागेल रूल 3. रूल 3 वापरण्यासाठी पहिले एक काम करा, एमची व्हॅल्यू शोधा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1 यांची व्हॅल्यू घ्या, मायनस 2xy. पहिले तुम्ही दाखवा की तो नॉन एक्झॅक्ट आहे. मग कसं करणार, एमचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू इथे एक्स आहे, तिथे घ्यायचं वाय. विथ रिस्पेक्ट टू वाय घेणार तर एक्स स्क्वेअर तर कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. वाय स्क्वेअर तर काय येईल 2y आणि याचा बी काय येईल 0. तो डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू 2y. नंतर पुढे डॅबा एन बाय डॅबा एक्स घ्यायचा, विथ रिस्पेक्ट टू एक्स काढलं तर काय मायनस 2y. ओके, आता मला सांगायचं दोघं सेम का नाही, तो दोघं सेम नाही आहे. मग आपण काय करणार, तिसरा नियम वापरायचा. मला कसं वापरणार बघा, यूज रूल 3. तो कसं वापरणार, डॅबा एम बाय डॅबा वाय मायनस डॅबा एन बाय डॅबा एक्स डिवाइड बाय एन. बघूया तो किती येते बरं. इथे डॅबा एमची व्हॅल्यू किती आहे 2y मायनस, ठीक आहे ना, याचं उत्तर किती आलं मायनस 2y डिवाइड बाय एनची व्हॅल्यू किती आहे, तर एनची व्हॅल्यू आहे मायनस 2xy. हे किती होईल बघून घ्या आता. तो हे झाले मायनस मायनस प्लस 4y डिवाइड बाय मायनस 2xy. त्याच्यामध्ये याचा काय होईल बरं का, वाय कटला, हे होऊन जाईल मायनस 2/x. हा झाला फंक्शन. फंक्शन काय आला बाळांनो, एफ ऑफ एक्स आला मायनस 2/x. एक्सच्या टर्ममध्ये आला. मग आता इंटिग्रेटिंग फॅक्टर कसं काढणार, फास्टमध्ये सांगा. ई रेस टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स, ई रेस टू इंटिग्रेशन मायनस 2/x dx. ठीक आहे, तो आय एफ बराबर काय होऊन जाईल, ई रेस टू मायनस चिन्ह बाहेर काढून टाका, मायनस 2 बाहेर काढून टाका तुम्ही. 1/x इंटिग्रेशन काय असतं, लॉग एक्स. काय असतं, लॉग एक्स. ओके, तुम्ही काय म्हणणार पुन्हा की सर एक काम करा ना, या मायनस 2ला पुढे डोक्यावर जाऊ द्या, म्हणजे काय होऊन जाईल माहिती आहे का, इंटिग्रेटिंग फॅक्टर ई रेस टू लॉग एक्स रेस टू पॉवर काय मायनस 2. याचा अर्थ काय होतो माहिती आहे, याचा अर्थ असा होतो की ई रेस टू लॉग 1/x², असं करता येईल. मग ई आणि लॉग चालला गेला म्हणजे हा झाला 1/x². हा काय आला 1/x², राईट. तो इंटिग्रेटिंग फॅक्टर आपला आलाय 1/x². आता काय करणार, या इंटिग्रेटिंग फॅक्टरने पहिलं जे उदाहरण आहे ना आपलं हे वालं, त्याच्या प्रत्येक टर्मला 1/x² आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग करा बरं कसं करणार, चला. सो देअरफॉर जे इक्वेशन आहे ते लिही तुम्ही. 1/x², पहिली टर्म x² प्लस y² प्लस 1 dx मायनस इंटिग्रेटिंग फॅक्टर एक्सचा स्क्वेअर 2xy dx इज इक्वल टू 0. हां, इकडे dx आहे, हा काय आहे dy आहे. मग आता मला सांगा, जर समजा x² मध्ये मल्टिप्लाय करायला गेला तर x² चालला जाईल 1 राहील इथं. इथे जर पाठवलं तर काय येईल वायचा स्क्वेअर डिवाइड बाय एक्सचा स्क्वेअर. इथे जर पाठवलं तर काय येईल 1/x². हा झाला तुमचा m. मायनस याला मध्ये पाठवलं तर बघा इथं काय एक्स कटला 2y डिवाइड बाय एक्स dy इज इक्वल टू 0. चला इंटिग्रेटिंग जनरल सोल्युशन काय आहे, जनरल सोल्युशन काढायला गेला तर इंटिग्रेटिंग 1 प्लस y² x² प्लस 1/x² dx. आणि इथे काय एक्स वाली टर्मच नको म्हणजे राहणारच नाही, इज इक्वल टू काय राहील फक्त c. आता मला सांगा याचं इंटिग्रेशन 1 dx प्लस इंटिग्रेशन y² डिवाइड बाय x² dx प्लस इंटिग्रेशन 1/x² dx इज इक्वल टू c. तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे, वायला कॉन्स्टंट म्हणावं लागेल. तो आय डी कट काय येईल इथं एक्स. इथे बघा y² ला आपण बाहेर काढला, 1/x²चा इंटिग्रेशन काय राहतं -1/x. काय असतं -1/x. -1/x लिहून टाकला. आणि इथे जर बघायला गेलात तर इथे काय येईल परत तेच आहे, तर याचा अर्थ काय -1/x. ओके का, 1/x² आहे ना -1. मग आता तुम्ही बघा याचा आन्सर झाला इज इक्वल टू सी. जरा नीट जर लिहायला गेला तर काय आहे, इथं बघा हा आहे एक्स प्लस y² इंटू -1/x -1/x इज इक्वल टू सी. या पद्धतीने ते आन्सर दिसायला भेटतं. बरं, मग आता आपण याचं उत्तर काढून बघूया काय बघा बरं, काय कामावर निघता येईल की आपण एक्सने थ्रू आउट मल्टिप्लाय करून टाकू ना. मल्टिप्लाय जर केलं तुम्ही एक्सने तो x² प्लस y², राईट. आणि मायनस चिन्ह -1 मायनस इथं कशाने मल्टिप्लाय करत गेलोय मी एक्सने. तो इथे एक्सने मल्टिप्लाय केला x² झाला, एक्सने मल्टिप्लाय केला गायब झाला, एक्सने मल्टिप्लाय केला आपण काय म्हणलेलं ना, तिथे काय राहील -1 इज इक्वल टू सी. बरोबर का. याला जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेलात बाळांनो तर कसं माहिती का, x² - y² - y इज इक्वल टू सी. हे आहे आपला आन्सर. हे काय आपलं